आपण PKG बरोबर एक फोटो क्लिक केलाय, फेक लागलाय आणि इथे एक शूटिंग चालू आहे. मराठी बिग बॉस, हिंदी बिग बॉस, गोकुळधाम सोसायटी दिसेल. कशा आहात मित्रांनो, माझं नाव रोहित आणि तुमचं स्वागत आहे माझ्या एक्झॅक्ट ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण एक्सप्लोर करत आहोत गोरेगाव येथील मुंबई फिल्म सिटीला, म्हणजे दादासाहेब फाळके या फिल्म सिटीला. आणि आपण एक्सप्लोर करत आहोत सेट, काही शूटिंगचे लोकेशन, मला काही शूटिंगचे लोकेशन्स बघायला भेटतील, सेट्स बघायला भेटतील जे मॅनमेड आहेत. तिथे लेक्स आहेत, मंदिर आहेत जी आपल्याला दाखवली जातील आणि ती आपण पाहू. तर एक्सप्लोर करूया गोरेगावच्या फिल्म सिटीला. दादासाहेब फाळकेची चित्रनगरी आहे ही 1977 रोजी चालू झाली आणि ही व्ही शांतारामन यांच्याद्वारे चालू झालेली फिल्म सिटी आहे. आणि 2001 मध्ये ह्या मुंबई फिल्म सिटीचं नाव दादासाहेब फाळके फिल्म सिटी असं देण्यात आले. दादासाहेब फाळके चित्रनगरी आहे ही 520 एकरमध्ये पसरलेली आहे आणि ह्याचा जो संपूर्ण भाग आहे संजय गांधी नॅशनल पार्क यामध्ये येतो. जी फिल्म सिटी आज पाहणार आहोत ते या बॉलिवूड बसने, बॉलिवूड बस याच बसने आपण आज जी फिल्म सिटी आहे ते बघू शकता. या बसने आपण एक्सप्लोर करणार आहोत दादासाहेब फाळके मुंबई फिल्म सिटी. बघू शकता आता आपण बसमध्ये आणि ह्याच बसने आपण एक्सप्लोर करू मुंबई फिल्म सिटीला. घर मंच दीवारें पूरा एयर कंडीशन, बहुत बड़ी जगह. लेफ्ट साइड मराठी बिग बॉस, हिंदी बिग बॉस, ये पुलिस की गाड़ी बाइक की सिक्योरिटी के लिए है. कोविड के पहले कर्जत लोनावाला, ये महल बड़ा पक्का बड़ा मजबूत, ये खंबे बड़े पक्के बड़े मजबूत, लेकिन 2 आदमी आराम से उठा के ले जाएंगे. जब तक आप देखेंगे TRP मिलेगा तब तक ये महल यहाँ पे रहेगा. जिस दिन TRP मिलना बंद आहे आता आपण बसच्या बाहेर आलोय बघा आणि आता दाखवणार आहे ती आहे ही आतमध्ये तुम्हाला इथे गोकुळधाम सोसायटी दिसेल. आणि याही रोडवर तुम्हाला काही शूटिंग बघायला भेटतील. हा जो रोड आहे ह्या रोडवरही शूटिंग होतात आणि आताही तिथे काही शूटिंग चालली आहे. बघू शकता तुम्ही फेक लागलाय आणि इथे एक शूटिंग चालू आहे. ती सिरियल आहे कलर्स चॅनलवर, एक बिंदी सिरियल आहे नवीन, त्याची शूटिंग आहे चालू. ही शूटिंग चालू आहे बिंदी सिरियलची. बघू शकतो या सेट आहे. हा जो सेट इथे नटसम्राट या मूवीचे शूटिंग झालेलं. डेली बहुत सारे गाने या ढोल बाजे, ढोल नगारे, संग इसी जगह पर ढोल बजाए. कोणती सिरियल बघत असतात ना तर एक फेमस मंदिर असतं जे एव्हरी सिरियलमध्ये असतं. ते आता तुम्ही बघू शकता. कोणत्याही सिरियल तुम्ही बघायला गेलात ना तर हे मंदिर तुम्हाला दिसेलच. इथे प्रत्येक मंदिराचं जेव्हा पण सिरियलमध्ये कोणत्याही मंदिराचा जो सीन असतो तो इथे शूट केला जातो. हे मंदिर बघू शकता तुम्ही. आणि आताही तिथे शूटिंगचं चालू आहे हे मंदिर. आणि हे आमची टूची माणसं आणि बस. आताही एक शूटिंग चालू आहे तिथे. मंदिर आहे आणि इथे बरेच लाईन्स उभे आहेत जे पण ॲक्टर्स असतील. आणि हे त्यांचे कॉस्ट्युम बघू शकता तुम्ही. अजून एक व्हॅनिटी व्हॅन. नाव द टर्न फॉर द लोकेशन. आता दुसऱ्या लोकेशनला आपण जाऊ. तर बस बॉलिवूड थीम पार्क. 2 लोकेशन्स आपल्या बघून झाल्या आहेत. आता आपण तिसऱ्या लोकेशनला जाऊ आणि बघू. आता आपण पहिल्याच सीटवर बसलो आहे. समोर ड्रायव्हर, पीपल्स आर कमिंग. लेट्स गो. थर्ड लोकेशन ही आहे आपली लोकेशन दिसतात तुम्हाला वेगवेगळे. साहब साइकिल लेके जा रहे थे. राइट साइड देखिए, थोड़ा सा फोग मशीन लेके आएंगे, धुआं करेंगे, जादू को रोक के जो फाइटिंग का सीन दिखा है. राइट साइड के पेड़ के सामने ब्रिज है. गदर 2 फिल्म देखिए. गदर 2 आखिर में बहुत सारा फाइटिंग चल रहा था, उनको इंडिया आना था. अगर आप है जैसे उस पुल को वहां से उठाकर यहाँ रखा गया हो,
कई सारे स्मगलर्स का पीछा किया है। यहाँ पुलिस ने किडनैपिंग रास्ते में गदर को भी पाकिस्तान दिखाया, कोई मिल गया। अरे इन गुंडों ने तो जादू तक को नहीं छोड़ा। माचिस गाड़ियों को ब्लास्ट करने वाले से चेक पोस्ट, गाड़ी कहाँ से आई है, कहाँ जा रहे हो, गाड़ी के अंदर कौन लोग हैं, क्या सामान है। और लेफ्ट साइड पैदल यात्रा वाली सीट, केदारनाथ, बद्रीनाथ, अमरनाथ, वैष्णव देवी। और जब रिश्ते नहीं टिकते हैं, बहुत सारे झगड़े होते हैं, तो लोग आपके लेफ्ट साइड आते हैं इंसाफ मांगने के लिए। आपण चाललोय आता आपण बॉलिवूड पार्क मध्ये आहे आणि बघू शकता इथून इथलं दिस इज द बॉलिवूड पार्क। दिस इज द पोलीस स्टेशन। ओके, आता एक दोन शो आहे तिथे, ते शो आपण अटेंड करूया। ओके, बघू शकता हे बॉलिवूड पार्क तुम्हाला दिसेल। You can see the Bollywood park. PKG PK आता आपण PKG बरोबर एक फोटो क्लिक केलाय, तो मी पुढे पोस्ट करेन। आता एक शो चालू होईल, तो शोला आपण बघूया आणि एक्सप्लोर करूया बॉलिवूड थीम पार्कला। आता एक शो चालू स्टार्ट होणार, त्या शोला आपल्याला जायचं आहे। तर इथे शो होईल, तो आता शो बघूया आपण। लेट्स वॉच। देहाती हैं तो इस मंच के द्वारा दर्शकों का दिल बहलाने के लिए कुछ 1933 में दोबारा एक क्रांतिकारी फिल्म मेकर आदेशिर ईरानी ने फिल्म आलमारा से अब तक के गूंगे चित्रपट को आवाज दी और साइलेंट फिल्म्स के दौर से भारतीय सिनेमा बहुत डर लगता है अपने आप से और अपने गुस्से से। तुमको बताना चाहूंगा आता हा शो संपलाय, तुम्ही बघू शकता। आणि आता आपण ह्या शो मधून एका दुसऱ्या शो मध्ये जातो। तर
दुसऱ्या एका शो मध्ये. हा व्ह्यू गोलमाल बाईक आणि ठाकूर आणि ते जुने जे ऍक्टर्स आहेत त्यांचे फोटो इथे लागले. बघू शकता आलिया भट्ट, संजू बाबा, हे सगळे ते तुम्हाला फोटो भेटतील. जसा राजा महाराजांचा सेट हो असा सेटही तुम्हाला इथे बघायला भेटेल. बॉलिवूड पार्क, मला चांगली चांगली लोकेशन्स पण भेटतील फोटो क्लिक करायसाठी. बॉल आहे आणि अशी काही लोकेशन्स तुम्हाला भेटतील इथे जिथे तुम्ही फोटो क्लिक करू शकता. बॉलिवूड थिएटर, तुम्हाला सगळं दिलेलं आहे की तुम्ही इथे फोटो क्लिक करू शकता. मस्त मस्त लोकेशन्स आहेत. KBCच्या तुम्हाला प्रश्न आहे. What was हेमा मालिनी's screen name in the film of शोले? बाहुबली. पार्क मध्ये तुम्हाला एक बॉलिवूड कॅफे पण भेटेल. तिथे बॉलिवूड कॅफे आहे. कॅफेच्या बाजूला तुम्हाला असं एक क्रिकेट बघायला भेटेल. आय डोंट नो काय आहे. क्रिकेटचं बघायला भेटेल. आता आपला दुसरा शो आहे जो की फिल्म मेकिंग शो आहे. तो आता आपण फिल्म मेकिंग शो साठी फिल्म मेकिंग शोचा रेकॉर्डिंग स्टुडिओ पण भेटेल. रेकॉर्डिंग स्टुडिओ तुम्हाला फिल्म मेकिंग शोचा समोर भेटेल. आता थोड्याच वेळाने ते फिल्म मेकिंगचा जो शो आहे तो स्टार्ट होईल. स्पीकरच बघतोय. थोड्याच वेळात आता फिल्म मेकिंगचा जो शो आहे तो आपल्याला बघायला भेटेल. की उम्र में बच्चे साफ ना चल पाएंगे एवरेस्ट, तो ऐसे इसमें क्या करेंगे, लॉन्ग शॉर्ट बॉडी डबल ने किया है, क्लोज शॉर्ट स्क्रीन के आगे फेस मैपिंग की गई है दोस्तों. लेकिन जितना कहना आसान है कहना बहुत मुश्किल. हमारी फिल्मों का मुकाबला ऑस्कर लेवल से है, तो फिल्म टेक्निकली साउंड बहुत ज़रूरी है, नहीं तो मज़ा नहीं आएगा दोस्तों. ज़्यादा क्रोमा करने से ना मूवी बहुत आर्टिफिशियल दिखती है. लोग चला तर मग बोलूया बॉलिवूड पार्कला आणि फिल्म सिटीला बाय बाय. तर काय तुम्ही बघू शकता आपला हा जो फिल्म सिटीचा टूर होता तो संपला आहे आणि आता हा व्हिडिओ इथे थांबूया.
नागपूरमध्ये फिल्म सिटीबद्दल काही लोकेशनबद्दल माहिती भेटली, फिल्म कशी बनते त्याबद्दल माहिती भेटली होता तो अतिशय चांगला झाला. तर भेटूया आपण एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जर चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा माझ्या एकटा ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलला. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर गाईज.